नमस्कार सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी स्वप्ना आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। मंडळी 1 जुलै ते 7 जुलै हा सप्ताह सध्या महाराष्ट्रभर विशेष वनमहोत्सव सप्ताह म्हणून साजरा केला जात आहे। वृक्षवल्ली आम्हा सोयरे म्हणजे झाडं आपले मित्रच आहेत नाही का? आणि खरंय वृक्ष नाही तर आपलं जीवन सुद्धा नाही। आपण सगळ्यांनीच या पृथ्वी तलावर जन्म घेतलेला आहे आणि या वसुंधरेने आपल्याला भरभरून दिलेला आहे। आपण आपल्या या मातेचे या वसुंधरेचे उपकार कधीच विसरू शकत नाहीये। हो, पण आपण एक गोष्ट मात्र नक्कीच करू शकतो। आपण प्रत्येकाने एक रोप लावून ते जगवून मोठं करून या मातेचे ऋण फेडले गेले पाहिजेत आणि नक्कीच तिचं सौंदर्य वाढवलं पाहिजे। एकंदरीतच हा जो विशेष वनमहोत्सव सप्ताह चालू आहे या सप्ताहामागची नेमकी उद्दिष्ट काय आहेत किंवा शासनाच्या अनेक योजना आहेत, पण एक जबाबदार नागरिक म्हणून आपलं कर्तव्य काय आहे या सगळ्या विषयी जाणून घेणार आहोत आजच्या सखी सह्याद्रीच्या भागात। आजचा आपला विषय काय आहे तो पाहून घेऊया। आजचा आपला विषय आहे झाडे लावा झाडे जगवा। आणि या महत्त्वपूर्ण विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपण आमंत्रित केलेले आहे महाराष्ट्र शासनाच्या ठाणे वृत्ताचे मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये सरांना। सर नमस्कार। नमस्कार। सखी सह्याद्री कार्यक्रमात मनापासून स्वागत करते। धन्यवाद। विशेष वनमहोत्सव सप्ताहाविषयी जाणून घेत असतानाच आपण एक गोष्ट नक्कीच लक्षात ठेवली पाहिजे की 5 जूनला आपण पर्यावरण दिन जागतिक पर्यावरण दिन साजरा करत असतो आणि खरंय पर्यावरणाचं संतुलन बिघडत चाललेलं आहे आणि हेच संतुलन राखण्यासाठी आपण आपल्या सवयीमध्ये दैनंदिन जीवनामध्ये थोडासा बदल करणं अपेक्षित आहे। हा बदल नेमका कसा करायचा आहे आणि एकंदरीतच या वनमहोत्सव सप्ताहाची उद्दिष्ट आणि त्या पुढच्या योजना काय आहेत या सगळ्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत। कार्यक्रमातला तुमचा सहभाग सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे। संपर्कासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 24908050 24988050 022 अर्थातच एसटीडी कोड फिरवायचा आहे मुंबई बाहेरच्या प्रेक्षकांनी आणि जे प्रेक्षक मोबाईलवरून फोन करणार आहेत त्यांनी। नेहमीप्रमाणे आपण 2 गोष्टी पाळणार आहोत। प्रश्न जेव्हा विचाराल तेव्हा आपल्या दूरदर्शन संचाचा आवाज थोडासा कमी ठेवा म्हणजे तुमचा आवाज तुमचा प्रश्न आमच्यापर्यंत व्यवस्थित येऊन पोहोचेल आणि विषय कळलेला आहे खूप महत्त्वाचा विषय आणि आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडित असा हा विषय आहे। त्यामुळे विषयाच्या अनुषंगाने नेमके प्रश्न जर तुम्ही विचारले तर आपली ही चर्चा उत्तरोत्तर खुलत जाईल आणि आपल्याला आपल्या पाहुण्यांकडून जास्तीत जास्त मार्गदर्शन करून घेता येईल। लगेचच करूया चर्चेला सुरुवात। सर पुन्हा एकदा या कार्यक्रमात स्वागत करते। अगदी सुरुवातीला हा 1 जुलै ते 7 जुलै हा जो सप्ताह आहे या सप्ताहाविषयी काय सांगाल? आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण दररोज बघत असतो की पावसाळा सुरू झाला की मोठ्या प्रमाणावर रोपं लागवड सुरू होते आणि बहुतेक जणांना असं वाटतं की हे वनविभागाचं काम आहे की त्यांनी रोपं लावायची आहेत आणि रोपं जगवायची आहेत। पण जोपर्यंत ही लोक चळवळ होत नाही सगळी लोक याच्यामध्ये भाग घेत नाही तोपर्यंत आपल्याला रोपं लावून ती जगवून मोठी करणं ही खूप अशक्यप्राय गोष्ट आहे असं दिसून आलेलं आहे। जसं आपला कार्यक्रम आहे ना झाडे लावा झाडे जगवा, मी तर म्हणून आपल्याला असं ते म्हणायला पाहिजे की रोपे लावा आणि त्याचं झाड करून दाखवा। जसं आपल्याला छोट्या मुलाला मोठं करायचंय वाढायचंय त्याचं सगळी देखभाल करायची हे जेवढं मोठं काम आहे आनंदाचं पण आहे तेवढं जबाबदारीचं काम आहे। या सगळ्या गोष्टी आपल्याला रोपं लावताना बघायला लागतात आणि वनविभागाचं काम हे किती अवघड आहे कारण का बहुतेक लोकांना म्हणायला खूप सोपं असतं की वनविभागाने झाडं लावायला पाहिजे म्हणजे रोपं लावायला पाहिजे त्याची झाडं व्हायला पाहिजेत ती खूप झाडं टिकायला पाहिजेत। परंतु आपण बघतो की वाढती लोकसंख्या जंगलाची होणारी तोड लोकांना लागणारं जळण हे सगळं बघताना रोपं जर आपण लावून ती जगवून वाढवायची असतील तर लोकांचा सहभाग फार महत्त्वाचा आहे। दरवर्षी आपण बघा की जून जुलै ऑगस्ट हे आपले जे पावसाळ्याचे दिवस असतात त्यावेळेस मोठ्या प्रमाणात वनविभाग रोप लागवड करत असतं। पण शासनानं असं ठरवलं की फक्त वनविभागाचं काम न राहता इतर जे सुद्धा शासकीय विभाग आहेत त्यांची मदत आणि विशेषतः लोकांची उत्स्फूर्तपणे होणारी मदत हे जर आपण एकत्र घेतलं तर नक्कीच एक लोक चळवळ होईल। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण शाळेमध्ये शिकलेलो असतो की आपल्याला वनक्षेत्र जे आहे ते एखाद्या देशाचं किंवा जिथं आपल्याला झाडं पाहिजेत ते क्षेत्र एकूण भूभागाच्या किमान 33% असावं। आता आपण सगळे लोक 2 शब्द तर नेहमी ऐकत असतो की ग्लोबल वॉर्मिंग आणि क्लायमेट चेंज। काही झालं की आपण म्हणतो अरे नाही हे सगळं ग्लोबल वॉर्मिंगमुळे झालेलं आहे म्हणजे कुठलाही विपरीत परिणाम जो होतो पाऊस वेळेत पडत नाही कधी खूप वेळा जास्त पाऊस पडतो काही काही ठिकाणी तर वर्षानुवर्ष पाऊसच येत नाही। मग आपल्याला एकच त्याचं उत्तर असतं की बाबा क्लायमेट चेंज झालेलं आहे पण नक्की काय झालेलं आहे तर वनांचं महत्त्व जाणून घेणं
यासाठी लोकांची चळवळ उभी राहावी म्हणून महाराष्ट्र शासनानं असं ठरवलेलं आहे की येत्या 3 वर्षात 2017, 2018, 2019चा पावसाळा या 3 वर्षामध्ये 50 कोटी रोपं आपल्याला लावायची आहेत. त्यातली 28.5 कोटी रोपं जी आहेत ती वन विभागाच्या जागेवर म्हणजे वनक्षेत्रावर आपण लावणार आहोत आणि उरलेली जी रोपं आहेत ती आपल्याला ग्रामपंचायती आणि इतर शासकीय विभाग, स्वयंसेवी संस्था, आपल्या सोसायटी सगळ्यांनी मिळून ती लावायची आहेत. म्हणजे निम्मा वाटा वन विभागाचा आहे, निम्मा हा इतरांचा आहे आणि हे सगळ्यांना कळावून आपण एक मागच्या वर्षी खूप सुंदर प्रयोग केलेला होता. आपण एका दिवशी म्हणजे 1 जुलैला 2 कोटी रोपं लावायचं आपण ठरवलेलं होतं आणि एका दिवशी मागच्या वर्षी 1 जुलै 2016ला लोकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे एकाच दिवसामध्ये 2,83,00,000 रोपं लावली गेली. ही खूप सुंदर सुरुवात आहे. पण त्याचा पुढचा जो महत्वाचा टप्पा आहे ह्या रोपांना आपण जगवणं ते आणि करण्याचे जे प्रयत्न चाललेले आहेत ते जर पुढच्या 3 वर्षात यशस्वी ठरले तर ही आपली लोक चळवळ म्हणून खूप चांगली यशस्वी होणार आहे आणि हे लोकांना कळण्यासाठी आपण ही विशेष एक महामोहीम याला म्हणतो आपण ती राबवायला सुरुवात केली. सर, जसं तुम्ही म्हणालात तसं की हे वन विभागाचं तर काम आहेच, पण ही एक लोक चळवळ म्हणून जास्त यशस्वी व्हायला हवी, कारण लोकांचा सुद्धा तितकाच उत्स्फूर्त सहभाग या सगळ्यामध्ये व्हायला पाहिजे आणि त्या अनुषंगाने खरं तर हे प्रयत्न चालू आहेत. तर एकंदरीतच महाराष्ट्राची सध्याची परिस्थिती काय आहे, एकंदरीत झाडांच्या बाबतीत सुद्धा आणि लोकांच्या सहभागाच्या बाबतीत सुद्धा? सगळ्यांना बघा, देशाची परिस्थिती महाराष्ट्राची परिस्थिती जवळजवळ सारखी आहे. आज आपल्या देशामध्ये 20% ते 20 ते 21% क्षेत्र वनाखाली आहे. तेच महाराष्ट्राचं आहे. महाराष्ट्राचं आपण जर भौगोलिक क्षेत्र बघितलं तर सुमारे 3,07,000 चौरस किलोमीटर आपलं क्षेत्र आहे. त्यातलं 61,000 चौरस किलोमीटर हे आपलं वनक्षेत्र आहे, म्हणजे जे आपल्याकडे वनांखाली असलेलं क्षेत्र आहे. त्याच्यामध्ये एक 2 फरक असतो की प्रत्यक्ष त्या जागेवर वन कितपत आहे. काही ठिकाणी आपण बघता की सगळी जी जागा आहे ती डिग्रेड झालेली आहे, म्हणजे तिथे वन नष्ट होत चाललेली आहेत. कागदोपत्री मात्र आपण त्याला वनक्षेत्रच म्हणतो. मग अशा ठिकाणची वनांची घनता वाढवणं हे सगळ्यात मोठं आपलं काम आहे. आणि मी असं सांगितलं की एखाद्या ठिकाणी क्लायमेट चेंजचा परिणाम होऊ नये, ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम होऊ नये म्हणून आपल्याला 33% क्षेत्र वनाखाली असायला पाहिजे. पण वनाखाली असण्याचे 2 प्रकार आहेत. एक नुसतं क्षेत्र वन म्हणून आहे पण जागेवर झाडं नाहीत, किंवा तुमच्याकडे एवढं वृक्षाच्छादन आहे ज्याला आपण इंग्लिशमध्ये ट्री कव्हर म्हणतो ते 33% पाहिजे. तुम्ही सगळेजण बघता की आजकाल जमिनीच्या किमती, कमी असलेली जमीन, वाढती लोकसंख्या, त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत आपल्याला हे 20% असलेलं वनक्षेत्र 33% नेणं अतिशय अवघड आहे. मग त्याला उपाय काय? तर मग 33% होण्यासाठी उरलेलं 13% जे वनेतर क्षेत्र आहेत, सरकारी जागा आहेत, खासगी जागा आहेत, अशांच्यावर रोपं लावणं आणि ते सध्या काम आपण सुरू केलेलं आहे. देशात तर आपण करतोच आहे. मागच्या वर्षी उत्तर प्रदेश सरकारनं 5 कोटी झाडं लावली. यावर्षी मध्य प्रदेश सरकार नर्मदेच्या तीरावर करत आहे. महाराष्ट्र शासनानं सुद्धा असा एक महत्वाकांक्षी प्रकल्प सुरू केला आहे. मागच्या वर्षी 2 कोटी, चालू वर्षी 4 कोटी, पुढच्या वर्षी 13 आणि मग 33, 50 कोटी. महाराष्ट्रातलं जर आपल्याला वृक्षाच्छादन दर 33% करायचं असेल तर एक अंदाज असा आहे की सुमारे 400 कोटी रोपं आपल्याला लावायची. बापरे. ती 400 कोटी रुपये जर 5 वर्ष जगणार एक्सपेक्टर असेल तर सध्याच्या तऱ्हेनं 800 कोटी रोपं लावायला पाहिजे, मग ती जगतील. का 50%पेक्षा जास्त रोपं जगवणं हे खूप मोठं आपल्या पुढचं एक उद्दिष्ट आणि आव्हान आहे. आणि ह्यासाठीच ही मोहीम जी चालवली त्यात लोकांचा सहभाग घेणं हा यातला सगळ्यात अतिशय महत्वाचा उद्देश आहे. याच विषयी सर बोलणार आहोत, पण कार्यक्रमातला पहिला फोन आलेला आहे तो आपण घेऊया. प्रमोद वेदविख्यात आपल्याशी बोलतात नाशिकहून. नमस्कार सर. नमस्कार. आम्हाला सरांना असं विचारायचं, मी सिडकोत राहतो नाशिकला, तर यांच्या आजूबाजूची मोठे वृक्ष लावण्याची सोय आहे, 2-3 झाडे मी लावू शकतो. तर मी कोणते वृक्ष आणावे, म्हणजे मला रोपं कुठे मिळतील आणि कोणते वृक्ष मार्गदर्शन पाहिजे, कुठे मिळतील, म्हणजे फॉरेस्ट डेपोला का काय कसं, त्याच्याबद्दल मला मार्गदर्शन पाहिजे. रोपं हा प्रमोदजींनी आपण अगदी बरोबर विचारलंय, कारण काय खूप लोकांना हे असं असतं की कुठले वृक्ष आम्ही लावायला पाहिजेत, कुठली रोपं लावायला पाहिजेत. कारण का बऱ्याच लोकांना असं वाटतं की आपण जे निलगिरी लावतो, ग्लिरिसाईड सारखे परदेशी वृक्ष लावतो ते वाढतात खूप लवकर, पण ते आपल्या जागेवर टिकवण्यासाठी त्यांचा फारसा उपयोग नसतो. आपल्या वन विभागाचं एक दुसरं एक अंग आहे, त्याचं नाव आहे सामाजिक वनीकरण विभाग, आणि प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी हे वन विभागाचे अधिकारी असतात. त्यांना विभागीय वन अधिकारी, सामाजिक वनीकरण असं म्हणतात. पण आपण कुठल्याही जरी वनक्षेत्र कार्यालयामध्ये गेला तरी आपल्याला ही सगळी माहिती मिळेल की त्या जिल्ह्यात, त्या तालुक्यामध्ये, त्या गावामध्ये कुठं रोपवाटिका आहे आणि आपल्याला कुठल्या प्रकारचं रोप आपल्या जागेवर लावण्यासाठी योग्य आहे. महाराष्ट्र शासनानं यासाठी आपल्याकडे एक सोय सुद्धा अशी केलेली आहे की आपण एक 24 तास चालणारी हेल्पलाईन केलेली आहे की त्याचा नंबर आहे 1926 किंवा 1926. आपण त्याच्यावर जरी आपण संपर्क साधला तरी आपल्याला ती माहिती मिळू शकेल की या हरित महाराष्ट्र चळवळीमध्ये आपण योगदान काय करू शकाल, किंवा आपल्याला रोपं लावायची असतील
तर त्याची संपूर्णपणे माहिती आपल्याला ती मिळू शकेल आणि त्याप्रमाणे आपण ठरवू शकाल की आपल्याला कुठलं रोप पाहिजे, ते रोप आपल्याला कुठून मिळणार आणि ते लावायचं कसं, याची सगळी मदत जी आहे ती वन विभाग आपल्याला करेल. अच्छा, म्हणजे 1926 हा हेल्पलाईन क्रमांक आहे असं पण म्हणू शकतो आणि जेणेकरून वन विभागाची किंवा त्याच्याशी संबंधित इतर सगळी माहिती नागरिकांना मिळू शकते, नाही का? आणि हा 24 तास चालणारा नंबर आहे. कोणी याच्यावरनं माहिती वन विभागाची मिळू शकते किंवा एखादी माहिती वन विभागाला देऊ शकतं. वा, आपल्याला एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया. रवींद्र कुडाळकर आपल्याशी बोलतात पुण्याहून. नमस्कार सर. नमस्कार. माझे 2 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न असा आहे की अनेक लोक जंगल सफारी सहलीला भटकंती होऊन जातात, पण तिथे स्वच्छताच्या बाबतीत ते दक्ष नसतात, घाण वगैरे करतात, त्यातून जंगल संरक्षणाच्या दृष्टीने प्रॉब्लेम होऊ शकतात. हा पहिला प्रश्न. या संबंधी काय सांगाल? दुसरं असं की वन्यजीवांकडे नुसतं करमणूक म्हणून तात्पुरतं पहा, पण त्यांना अपाय होणार नाही या सुद्धा दक्षता लोकांनी घेतली पाहिजे जेव्हा फिरायला जातात जंगलामध्ये. त्या दोन्ही गोष्टी मार्गदर्शन करावे. हा रवींद्र, तुम्ही अगदी योग्य प्रश्न विचारलाय. जरी आपण हे बघत असलो की सध्या आपला झाडं लावायचा किंवा रोपं लावायचा खूप मोठा कार्यक्रम चालू आहे, जंगलांचा सगळ्यात एक महत्वाचा जो भाग आहे तो म्हणजे आपले वन्यजीव. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपलं अभयारण्य किंवा राष्ट्रीय उद्यान ह्याच्यामध्ये आजकाल खूप मोठ्या प्रमाणात सफारी सुरू असतात, विशेषतः ज्या भागामध्ये वाघ आहेत. आणि ज्या जंगलांच्या मध्ये किंवा व्याघ्र प्रकल्पांच्या मध्ये वाघ आहे तिथे गर्दी खूप होत असते अगदी. आणि आजकाल तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की स्मार्टफोन सगळ्यांच्याकडे आले, त्यामुळे प्राणी दिसला की तो बघण्याच्या आधी त्याचा फोटो काढणं आणि तो फेसबुकवर अपलोड करणं, ह्यात जी गर्दी होते त्यात खूप लोकांना त्रास होते. पण त्यासाठी वनवने जे काही उपाय शोधले त्यातला सगळ्यात एक म्हणजे त्याला म्हणतात निसर्ग पर्यटन किंवा त्याला आपण म्हणतो इको टुरिझम. तर इकडूनचा उद्देश हाच आहे की जे काय आपण करू त्याचा वन्य प्राण्यांना त्रास होता कामा नये आणि त्या कुठल्याही केलेल्या आपल्या कामामुळं गावकरी जे तिथले असतील स्थानिक त्यांना 4 पैसे मिळतील किंवा रोजगार मिळतील. त्यामुळे रोजगार जसा या गावकऱ्यांना मिळायला लागेल तशी त्या जागेची स्वच्छता. आणि आपण हे बघतो की मोठे मोठ्या हॉटेल्सपेक्षा गावातल्या लोकांच्या घरी जर आपण राहायची सोय केली तर त्याला आपण म्हणतो होमस्टे. आणि आजकाल बऱ्याचशा अभयारण्याच्या जवळ आपण होमस्टे सुरू केलेले आहेत. जवळचं उदाहरण जर पुणे जिल्ह्यातलं आपण घेतलं तर सुपे म्हणून तिथे एक आहे, भीमाशंकर आहे, तिथं आपण आता होमस्टे सुरू केलेत. मग लोकांनी तिथं यावं आणि गावच्या लोकांच्याकडे राहून तिथलं जेवण जेवावं. मग लोकच त्यांना गाईड म्हणून घेऊन जातील. मग जंगलात जी स्वच्छता वगैरे आपल्याला ठेवायची त्यात फारशी अडचण येणार नाही. आणि आपण स्थानिकांना रोजगार मिळवण्यासाठी जे प्रशिक्षण देतो आहे त्यात सगळ्यात आधी हे शिकवतोय की तुम्ही जंगलात जेव्हा येता त्यात तुमच्यापेक्षा जास्त महत्वाचे वन्यजीव आहेत, त्यांना त्रास न होता जसं तुम्ही वागाल तेवढं चांगलं राहील. ह्यात एकच गोष्ट आहे की थोडीशी जागृती करण्यामध्ये वेळ लागतोय. बऱ्याचदा आलेल्या पर्यटकांना आपल्याला पाहुणे म्हणून सांभाळायला लागतं, त्यामुळे फार कडक नियम करून चालत नाहीत. पण जर आता असं जेव्हा जेव्हा लक्षात येतं की कडक नियम लावायची गरज आहे तर त्यावर ती कार्यवाही सध्या वन विभाग करत आहे. नक्कीच. पण सर आपण एक म्हणू शकतो की वन विभागाची जशी नियमावली असते तशी नागरिक म्हणून आपण सुद्धा ही सगळी जबाबदारी घेतलीच पाहिजे आणि हे आपलं कर्तव्य आहे असं म्हणून त्याच्याकडे बघितलं पाहिजे, नाही का? नाही, अगदी खरी गोष्ट आहे. आणि मला सांगायला की बघा आपण सगळ्यांनी शाळेत नागरिकशास्त्र शिकलेलं असतं. म्हणजे आपण नागरिक म्हणून कसं वागायचं, बस आपण तसं जरी तेवढं जरी आपण ते 3री 4थीत शिकलो आहे तेवढं जरी पाळलं तर तेवढंच वन्यजीवांना पाहिजे. आणि तुम्ही कुणीही बघा की कुठलाही वन्यजीव नियम सोडून कधीच वागत नाही. नियम जेव्हा आपण मोडतो तेव्हा आपल्याला मग त्रास होतो आणि वन्यजीवांना त्रास होतो. तर तेवढं मात्र प्रत्यंतर सांभाळलं तर ना तुम्हाला त्रास होईल ना वन्यजीवांना त्रास होईल. खरंय खरंय सर. याच विशेष वन महोत्सवाविषयी सर तुम्ही सांगता आहातच, पण आपण दूरध्वनीहून याच विषय जाणून घेण्यासाठी संपर्क साधलेला आहे खारघर नवी मुंबई येथील डॉक्टर जी पोळ फाउंडेशनच्या प्रशासकीय अधिकारी कांचन गोपाकुमार. मॅडम नमस्कार. नमस्कार मॅडम. नमस्कार. सखी सह्याद्री कार्यक्रमात मनापासून स्वागत. आपलं फार आभार आहे की आपण आम्हाला या कार्यक्रमामध्ये इन्व्हाइट केलं. आणि सर 1 जुलै ते 7 जुलै हा जो सप्ताह आहे तो विशेष वन महोत्सव सप्ताह म्हणून साजरा केला जात आहे, तर आपण सुद्धा याच अनुषंगाने कार्य करत आहात. या कार्याविषयी काय सांगाल? हो, आमची संस्था डॉक्टर जी पोळ फाउंडेशन ही 1989 सालापासून खारघर नवी मुंबई इथे स्थापन आहे. आणि आमच्या संस्थेमधून शैक्षणिक आणि मेडिकल एज्युकेशन, हॉस्पिटल अशा इन्स्टिट्यूट चालवले जातात. तर आमच्या संस्थेमध्ये वृक्ष संवर्धन हे आमच्या कॅम्पसमध्ये पूर्ण तुम्हाला पाहायला मिळेलच. पण 1 जुलैच्या वृक्ष संवर्धनाच्या दिनाच्या निमित्त आमच्या इकडे चॅरिटी कमिशनर मिसेस तरार मॅडम आल्या होत्या झाडारोपण करण्यासाठी.
आणि 1 जुलैच्या दिवशी आम्ही 100 झाडं लावलेली आहेत. आणि या आठवड्यामध्ये आमचा असा मानस आहे की पूर्ण 500 जी झाडं आहेत ती आम्ही लावणार आहोत. खारघर नवी मुंबई हे एक सिटी असून सुद्धा आम्हाला इथे एवढी जागा आहे की आम्ही ही एवढे झाडं आणि ते पण मेडिसिनल प्लांट्स आम्ही लावण्याचा मानस ठेवलेला आहे. बरं. खूप खूप धन्यवाद. आपण आपल्या या कार्याबद्दल आम्हाला सांगितलं आणि या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल. सर, आत्ताच त्यांनी उल्लेख केला की खारघर नवी मुंबई हे एक शहर भाग असून सुद्धा त्यांना जागेची उपलब्धता होतीये आणि त्यामुळे एक वनमहोत्सवात त्या सक्रिय सहभागी होऊ शकतायत. याच अनुषंगाने मला हा प्रश्न विचारायचा आहे की हा जो शासनाचा मानस आहे की 50 कोटी झाडं लावायची आहेत, तर आता सध्या जागेचा प्रश्न हा सुद्धा एक खूप मूळ मुद्दा आहे, तर त्याविषयी काय सांगाल? नाही, अगदी खरी गोष्ट आहे. जागेचा खूप मोठा प्रश्न आहे. वनक्षेत्र तर आहेच, वनक्षेत्रामध्ये आपण लावणारच आहेत. कांचन मॅडम जशा आता काही सांगत होत्या, मी त्यांना एवढंच सांगेन की जिथे ते जागा आपल्याला उपलब्ध होऊ शकते, म्हणजे आपलं घर आहेत, आपल्या हाऊसिंग सोसायटीज आहेत, आपल्याची मैदानं आहेत, शासकीय कार्यालय आहेत, काहीच नाही झालं तर आपल्या घराच्या बाल्कनीमध्ये कुंड्यांच्या मध्ये आपण करू शकतो. जिथं मिळेल तिथं एक रोप लावणं अत्यंत गरजेचं आहे. त्याचबरोबर माझी एक विनंती अशी की जसं वन विभाग हा एक प्रयत्न करत आहे की पुढच्या वर्षी म्हणजे 2018 मध्ये आणि 2019 मध्ये कुठं कुठं रोपं लावायची त्याची आत्ताच आम्ही एक लँड बँक करायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे जंगल त्याच्यामध्ये डिग्रेड झालेलं, म्हणजे जिथं आच्छादन कमी आहे अशा जागा, जिथं लोकांचा उत्साह खूप जास्त आहे, गावची लोक सवरलेली अशा जागा, अशा काही जागा तिथं लोक तयार नाहीत पण बाहेरच्या स्वयंसेवी संस्था जसं नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान आपल्याकडे आहे, ते खूप चांगलं काम करतात. रोटरी क्लब आहे, लायन्स क्लब आहे, त्यांची आत्तापासून आम्ही मदत घ्यायला सुरुवात केलेली आहे. आणि फक्त त्याच्यामध्ये कसं कांचन मॅडम म्हणाला की त्यांनी 100 झाडं लावली, पुढे आणखी काही लावणार आहेत, याची काळजी तर अगदी जरूर घ्या. ह्या दोन गोष्टी आपण एक करतोय की जसं वनविभागाचं जे उद्दिष्ट आहे तर आम्ही असं केलं होतं की 25 जूनपर्यंत वनविभागाच्या वेबसाईटवर ही माहिती देणं गरजेचं होतं की आपण ह्या कालावधीमध्ये किती झाडं लावतोय. पण काही लोकांना देता आली नाही, ते देऊ शकलेले नाहीये, तर त्याच्यासाठी आपण एक मोबाईल ऍप डेव्हलप केलेलं आहे. त्याचं नाव आहे माय प्लांट. आणि हे तुम्हाला जे ऍप आहे ते आपल्याला कुठलाही अँड्रॉइड फोनमध्ये डाउनलोड करता येतं. ते तुम्ही करून घ्या आणि तुम्ही जी काही झाडं लावलेली असतील त्याचा एक फोटो काढा आणि हे तुमचं वनवाईच्या साईडला याचं अपलिंग होऊ शकेल. काय होईल त्याने आपल्याला एक कळेल की आमचं उद्दिष्ट जे आहे ते नक्कीच पार होईल. पण खूपशा संस्था अशा आहेत, खूपशी लोक अशी आहेत त्यांनी थोडीफार जी झाडं लावली असतील त्याची पण नोंद आपल्याकडे होईल. आमचे जे वनविभागाचे मंत्री आहेत मुनगंटीवार सर, ते बाबतीत खूप चांगली माहिती देत असतात आणि ते बोलताना एकदा असंच म्हणाले होते की खूप लोक चांगले काम करतात ते आपल्याला कळून येत नाही. म्हणजेच थोडक्यात तुम्ही एखाद्या विषयाचा खूप सुंदर पेपर सोडवला आणि त्याच्यावर तुमचा रोल नंबरच टाकलेला नाहीये, मग त्याची काहीच माहिती कळत नाही, त्याला मार्क मिळत नाहीत. तर आपण एवढी जरी काम केलं आणि पुढच्या वर्षी जर आत्तापासून जर जागा शोधायला सुरुवात केली की ह्या वर्षी आम्ही 100 झाडं लावली, पुढच्या वर्षी आम्हाला 200 लावायचे, तर त्यासाठी जर तुम्ही जागा शोधायला सुरुवात केली तर वनविभागाच्या कामाला तुमची खूप मोठी मदत होईल आणि ही चळवळ जी आहे ती खऱ्या अर्थानं लोक चळवळ म्हणून सुरू आहे. आणि मला वाटतं आपण असं म्हणू शकतो की ह्या वन महोत्सवाचं हेच एक वैशिष्ट्य आहे की लोकांचा जास्तीत जास्त सहभाग या सगळ्यामध्ये कितपत होऊ शकेल. सर, झाडं लावली जातात म्हणजे जसं तुम्ही म्हटलात तसं किंवा या मॅडमने सुद्धा सांगितलं तसं की झाडं लावली जातात, त्यांच्या कामाची दखल घेतली जात नाही कारण का ती माहिती तिथपर्यंत पोहोचली जात नाही. आणि दुसरा मुद्दा आहे की आपण इथे स्क्रीनवर सुद्धा पाहू शकतो की झाडं लावण्याचं खूप छान काम त्या करता आहेत, पण ही झाडं जगवण्यासाठी सुद्धा त्यांची काळजी घेणं हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे. तर त्याविषयी काय सांगाल सर? नाही, हाच आमच्या समोर जो खरा मोठं जे आव्हान आहे ना ते हेच आहे की ही झाडं जगवणं. वनविभागाकडे कर्मचारी वृंद आहेत, आमच्याकडे शासनाकडे येणारं अनुदान आहे, आम्ही त्याच्यावर चौकीदार लावतो, कुठं कुठं फेन्सिंग केलेलं असते. पण बाकीच्या लोकांना मात्र समजा आपल्या सोसायटीत आपण जर रोपं लावली असतील तर सगळ्यांनी मिळून जर जबाबदारी घेतली की त्या रोपांची काळजी घेतली जाईल, रोपं जगवली जातील. आपल्या ज्या स्वयंसेवी संस्था आहेत ते बहुतांशी खूप चांगलं काम करतात. आणि मला इथं उदाहरण तुम्हाला द्यायला आवडेल की नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान जे आहे रेवदंड्याचं, त्यांनी त्यांच्या सर्व बैठकीच्या कार्यकर्त्यांना मागच्या वर्षी सुद्धा फील्डमध्ये नेलेलं होतं, चालूवर्षी नेत आहेत. त्यांच्याकडे त्यांनी एक सूचना पत्रक जे दिलेलं आहे ते खूप सुंदर आहे की सगळ्यांनी हे एक ईश्वरीय कार्य म्हणून काम करायला या. आपण जर कुठं कामात असाल तर एक दिवसाची रजा घ्या, स्वतःचा डबा बरोबर आणा, बाटली बरोबर आणा, अन्न बरोबर घेऊन या, कारण का हे आपल्याला एक निस्वार्थीपणे काम करायचंय. आणि त्यांनी मागच्या वर्षी जी काही रोपं लावली त्याचं जिओ टॅगिंग केलंय, जे वनविभाग करतं. जिओ टॅगिंग मध्ये थोडक्यात तुम्ही ज्या जागेवर रोपं लावलेली आहेत त्याचे अक्षांश, त्याचे रेखांश हे घेतले जातात.
ते अपलोड केले जातात. म्हणजे समजा उद्या तुम्हाला जर बघायचं असेल की वन विभागानं लावलेली रोपं कुठं आहेत, नक्की खरोखर ती लावलेली आहेत का नाहीत, ते जिओ टॅग केलेलं आपल्याला दिसू शकतं आणि त्याची काळजी घेणं. खूपशा अशा शाळा आहेत की जी रोपं लावतात, मुलांना जबाबदारी देतात की रोज संध्याकाळी जाताना आपल्या बाटलीतलं रिकामं पाणी ह्यांना द्या. असं तुम्ही काही करू शकाल, पण रोपं जगवायची काळजी घ्या. तुम्ही एक वेळ रोपं 10च्या ऐवजी 5 रोपं लावली तरी चालतील, पण त्याची जर तुम्ही काळजी घेत गेला आणि आपल्या लक्षात आलं की 5 वर्षांना आपण लावलं ती 80 ते 90% रोपं तर जिवंत आहे, तर आपली ही जी लोक चळवळ आहे ती खऱ्या अर्थानं यशस्वी होईल. सर, आणि मगाशी तुम्ही म्हटलातच ना की रोप लावून त्याचं झाड करा, हे वन महोत्सवाचं खऱ्या अर्थाने उद्दिष्ट आहे आणि हेच उद्दिष्ट आपल्याला साध्य करायचंय, नाही का? आपल्याला एक फोन आलेला आहे, तो आपण घेऊया. अमर साखरे आपल्याशी बोलतायत लातूरहून. नमस्कार सर. नमस्कार मॅम, मी लातूरवरून अमर साखरे बोलतोय. बोला. दैनिक सकाळींचा जिल्हाध्यक्ष आणि वसुंधरा प्रतिष्ठान संस्थापक सदस्य म्हणून काम करतोय मी लातूरमध्ये. मागच्या 2 वर्षापासून प्रश्न विचारण्यापेक्षा सर थोडी मी माहिती देतो आमच्या कार्याची. हे वनक्षेत्र वाढवण्यासाठी मागच्या 2 वर्षांमध्ये आम्ही लातूर जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही जनजागरण करत आहोत. वाढदिवसाला वृक्ष भेट देणे आम्ही प्रथा चालू केलेली आहे. वाढदिवस असो की लग्न समारंभ असो किंवा कोणताही सत्कार कार्यक्रम असो, या कार्यक्रमामध्ये आम्ही वृक्ष भेट देतो, जेणेकरून एक जनजागरण होवं. आणि प्रत्येकाला विनंती करतो की आम्ही जे दिलेलं वृक्ष आहे ते आपण लावावं. आणि स्वखर्चाने आम्ही सगळी मोहीम राबवतो. आणि आजपर्यंत आम्ही लातूर जिल्ह्यामध्ये जवळजवळ एक 10,000च्या आसपास झाडं आम्ही लागवड केलेली आहेत आणि त्याची जोपासना सुद्धा करण्याचं काम आम्ही बजावत आहोत. आणि फक्त विनंती एवढीच होती की आमच्या या टीमला, विद्यार्थ्यांना, की आमची टीम आहे त्यांना आपल्याकडनं काही झाडांची मदत जर झाली तर बरं होईल. बरोबर, धन्यवाद. खरंच खूप छान उपक्रम ते राबवत आहेत सर. काय सांगाल याविषयी? एवढं सांगाल की अमर, तुम्ही जे काम करताय ते अतिशय चांगलं आहे. फक्त एवढीच आता काळजी घ्या. मी जसं मगाशी म्हटलं होतं, जे काही तुम्ही 10,000 रोपं लावलेले त्याची खूप काळजी घेणं, विशेषतः लातूर सारख्या भागामध्ये जिथं पाण्याची अडचण असते. विद्यार्थ्यांना जबाबदारी द्या, त्यांना सांगून ठेवा. आणि ही जर रोपं तुम्ही सगळी जगवली तर त्यासारखी सुंदर गोष्ट कुठली होणार नाही. रोपांच्या बाबतीत जर म्हणाल तर वन विभागाचा जो आमचा एक अंग आहे सामाजिक वनीकरण, त्यांच्या आमच्याकडे खूप रोपवाटिका आहेत. तुमच्या लातूरमधले सामाजिक वनीकरणाचे जे अधिकारी असतील त्यांना तुम्ही कधीही भेटू शकता. कारण मी सांगितल्याप्रमाणे आमचा जो 24 तास चालणारा टोल फ्री नंबर आहे 1926-1926, त्याच्यावरून तुम्हाला माहिती मिळते. वन विभागाचे अधिकारी तुम्हाला नक्कीच सवलतीच्या दरामध्ये ती रोपं देतील. फक्त लावलेली रोपं जगवायचं आता काम तुमचं आहे. आणि जसं मगाशी मी सांगितलं की ह्याची माहिती सगळ्यांना होण्यासाठी जर तुम्ही आधी रजिस्ट्रेशन केलं नसेल तर न चुकता माय प्लांट हे ॲप डाउनलोड करून घ्या, तुमच्यातले फोटो काढा आणि ते वन विभागाच्या वेबसाईटवर अपलिंक करा. मग तुमचं हे काम पुढे चालू राहील आणि तुमच्या पुढच्या कार्याला सुद्धा अगदी मनापासून शुभेच्छा. आणि वन विभाग नेहमी तुमच्या मदतीला असेल हे मात्र कधीच विसरू नका. वा सर, एकंदरीतच महाराष्ट्राची परिस्थिती तुम्ही सांगितलीत की 33% खरं तर पाहिजे, वृक्षाच्छादित प्रदेश पाहिजे, पण तो सध्या 20% आहे. तो 13% वाढवायचा की 20% आहे तो टिकवायचा, हे आपल्या समोरचं एक मोठं आव्हान आहे. आणि एकंदरीतच तुम्ही ठाणे वृत्ताचे एक वनसंरक्षक म्हणून काम करता आहात, तर ठाणे वृत्ताची आणि मग महाराष्ट्राची ह्या सगळ्या बाबतीतली परिस्थिती काय सांगाल? महाराष्ट्राची परिस्थिती सांगितलं मी, 21% आपलं वन आहे, पण त्या मानाने आपलं ठाणे जे वृत्त आहे ज्याच्यामध्ये ठाणे, रायगड, पालघर, मुंबई आणि मुंबई उपनगर असे 5 जिल्हे येतात. मुंबई आणि मुंबई उपनगर तुम्हाला माहिती की प्रचंड मोठी लोकसंख्या, त्या मानानं वृक्ष कमी. पण आपला ठाणे वृत्त नशिबान एवढ्यासाठी आहे की सगळं जर आपण सरासरी बघितलं तर या 5 जिल्ह्यामध्ये म्हणून आज आपल्याकडे 32.5% म्हणजे 33% हे वनक्षेत्र आहे. पण नुसतं आपण तेवढ्या म्हणून लावायचं नाही असं नाही. वनक्षेत्र आपल्याकडे जे आहे त्यातलं जे काही बरंचसं जे डिग्रेडेड झालेलं वनक्षेत्र आहे, जिथं वृक्षाच्छादन कमी झालं आहे, तिथं पण आपण वृक्ष लावतो आहे. इतर सरकारी यंत्रणा आपल्याबरोबर काम करत आहेत, ग्रामपंचायत आहे, शाळा आहे. आणि गेल्या महिनाभर आपण एक खूप मोठं कॅम्पेन या सगळ्या जिल्ह्यांच्या मध्ये चालवलेलं होतं. खूप लोकांनी त्याला मदत केली. आणि मला सांगायला आनंद वाटतो की विशेषतः आमच्या विभागाचे जे मंत्री आहेत माननीय सुधीर मुनगंटीवार साहेब, ते गेले 1 महिनाभर सगळ्या ज्याला आपण म्हणतो की राज्य पिंजून काढलं तसं पिंजून काढणं चाललेलं आहे. लोकांच्या भेटी घेणं, लोकांना समजावून सांगणं आणि त्यांचा एक सगळा शब्द जो आम्ही सगळेजण आजपर्यंत अनुपालन करतो म्हणजे हे एक ईश्वरीय कार्य आहे. ईश्वरीय कार्य समजून तुम्ही जर केलं तर तुम्हाला लक्षात येईल की छोट्या मोठ्या अडचणी आल्या. कारण का पहिल्यांदा वन विभागाच्या अधिकाऱ्यांचा हा खूप मोठा प्रश्न होता की 50 कोटी जी आपल्याला रोपं लावायची ते आपल्याला होईल का. पण मागच्या वर्षी आम्ही बघितलं 2 कोटी लावायची होती, 2 कोटी 83 लाख लागले. चालू वर्षी आम्ही ठरवलं होतं की 4 कोटी लावायची आहेत,
त्यावेळी जे आम्ही आमचं जे वेबसाईटवर माहिती जे अपलोड करायला सुरुवात केली तर 25 जूनपर्यंत 4 कोटी रोपं लावायचं आम्हाला उद्दिष्ट असताना 5,27,00,000 खड्डे खणून झाले होते. म्हणजे 4 कोटी लावता ही जी शंका होती बघता बघता 5.25 कोटीवर गेली आणि पुढच्या वर्षीचं आमचं उद्दिष्ट 13 कोटी आहे. त्यामुळे ते होणार तर अगदी नक्कीच आहे. प्रयत्नांची मात्र जोड लागेल. आता जशी जशी सगळी लोक पुढे येत आहेत, शासकीय यंत्रणा पुढे येत आहेत आणि बघा ही प्रत्येक गोष्ट पारदर्शक असावी. लोकांना माहिती राहावं की खड्डे किती काढलेत, रोपं किती लावणार. आणि आज काल जी सुरुवात 1 तारखेला जी सुरुवात झालेली आहे आपल्या इथं ठाण्याला ऐरोलीला खूप मोठा कार्यक्रम झाला. माननीय मुख्यमंत्री या कार्यक्रमासाठी हजर होते, सद्गुरू जग्गीजी या कार्यक्रमासाठी हजर होते, स्वतः वनमंत्री होते. तिथं आपण सगळ्या लोकांना आवाहन केलं आणि आज सकाळपर्यंत आपल्याला महाराष्ट्रात जे 4 कोटी वृक्ष लावायचे आहेत तर 1,60,00,000 वृक्ष लावून झालेले आहेत. आणि ठाणे जिल्ह्यामध्ये आम्ही जे साधारणपणे वनविभाग 23 लाख, ग्रामपंचायती 6 लाख आणि इतर शासकीय यंत्रणा 8 लाख असे आम्ही जे काही 29 आणि 8 37 लाख वृक्ष लावणार होतो त्यापैकी 18.5 लाख जी रोपं आहेत ते आतापर्यंत लावून झालेली आहेत. मला असं वाटतं की ठाणे आपण जे जिल्ह्यामध्ये आणि बाजूच्या 2 जिल्ह्यांच्या जी रोपं लावणार आहोत ती कदाचित आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत आपलं उद्दिष्ट पूर्ण होईल. आणि महाराष्ट्राचं उद्दिष्ट मला खात्री आहे की 7 तारखेपर्यंत आपल्याला वाट बघायला लागणार नाही, त्याच्या आधी हे पूर्ण होईल. मग हे काय होईल, एक चांगलं मोठं पाऊल होईल की पुढच्या वर्षी 13 कोटी लावायची आहेत. त्या दृष्टीने मोठं पाऊल राहणार आहे. आणि मला खात्री आहे की हे असंच जर आपण पुढे चालू ठेवलं तर आपल्याला जी काळजी आहे वृक्षाच्छादन वाढवण्याची ती खूप मोठ्या प्रमाणावर आपली काळजी नक्कीच कमी होणार आहे. वा, खरंच ही खूप मोठा आकडा आहे सर हा सगळा. आणि त्या अनुषंगाने सगळीकडनं प्रयत्न चालू आहेत. लोकांचा सुद्धा सहभाग तितकाच वाढतो आहे. फक्त आता एक आहे, रोप लावल्यानंतर त्याची काळजी घेऊन त्याचं झाड करणं हे एक महत्वाचं कर्तव्य आहे, नाही का? याच विषयी बोलूया. पण एक फोन आलेला आहे तो पण घेऊया. भारत वावळ आपल्याशी बोलतात डोंबिवलीहून. नमस्कार मॅडम, माझा प्रश्न असा आहे की आज आपण पाहतो की मुंबई, नवी मुंबई सारख्या अनेक शहरांमध्ये अनेक बिल्डिंग, टॉवर्स, शॉपिंग मॉल्स, रिअल इस्टेट कॉम्प्लेक्स हे विकसित होत असतात. आणि अशा ठिकाणी झाडे लावा आणि झाडे जगवा ही योजना अतिशय काळाची गरज आहे. कारण पर्यावरण संरक्षणासाठी हे झाडे लावणं अतिशय जरूर आहे. तर यासाठी आपण शासकीय मदत मिळू शकते का, काही संस्थांचं मार्गदर्शन मिळू शकते का, यावर आपण थोडा प्रकाश टाकावा. धन्यवाद सर. आणि खूप चांगला आधी आपण विचारलं आणि खरी गोष्ट आहे की याच्याबद्दल आधी एक माहिती देणं गरजेचं आहे. मी सांगितलं ना की फक्त वनविभाग जर काम करत असता तर कदाचित ही माहिती मिळायला त्रास होतो, नीट माहिती मिळत नाही. पण सगळ्या ज्या शासकीय यंत्रणांच्यामध्ये सहभाग आहे त्यामुळे आता तुम्ही जर बघितलं की इमारती बांधायला परवानगी द्यायचं जे काम असतं ते बहुतांशी नगरपालिका, महानगरपालिका यांच्याकडनं केलं जातं. त्यांच्याकडे उद्यान विभाग असतो पण बहुतांशी त्यांचा वेळ सगळ्या बागा सांभाळण्यात जातो. पण आता असंही राहिलं नाही. गेल्या वर्षीपासून संपूर्ण महानगरपालिकांचे जे आयुक्त आहेत, नगरपालिकांचे जे मुख्य अधिकारी आहेत त्या सगळ्यांना अशी माहिती दिली गेलेली आहे. त्यामुळे इमारत बांधताना किंवा तुम्ही इमारत बांधताना जो विकास काम करत जर तुम्ही झाडं तोडणार असाल तर त्यासाठी परवानगी देताना आपल्याला एक नेहमी ट्री अथॉरिटी असते आणि ती नेहमी सांगते की तुम्ही 1 झाड तोडलं त्याच्या बदल्यात 5 किंवा 10 झाडं लावायला पाहिजेत. आणि याचं आता स्ट्रिक्ट इम्प्लिमेंटेशन केलं जात आहे. तुम्हाला रोपं उपलब्ध करून दिली जात आहेत आणि तुमच्याकडे जर छोटीशी अगदी जागा असेल आणि तुमच्याकडे इच्छा असेल कशी झाडं लावायची त्याचं मार्गदर्शन सुद्धा केलं जातं. आपण कदाचित बघितलं असेल आजकाल टीव्हीवर वगैरे की हाँगकाँग आहे, शांघाय आहे, इथे जिथे खूप मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स उभा राहतात तर आजकाल एक संकल्पना सुरू झालेली आहे ग्रीन बिल्डिंग. म्हणजे तुम्हाला असं दिसेल की जंगल जे आपलं आडवं भूमीवर पसरलेलं असतं ते जंगल आपण त्या टॉवरमध्ये करतो. आणि खूप अशा ठिकाणी आहेत की एकेका बिल्डिंगमध्ये टेरेसवर, आपल्या घराच्या बाल्कनीमध्ये, आपल्या बिल्डिंगचं जे फसाड असतं तिथं लावलेली, म्हणजे काही काही बिल्डिंग्समध्ये तर 2-2, 3-3 हजार वृक्ष लावले गेलेत. आणि असंच आपल्याला करायची गरज आहे. नवीन नवीन जे सगळे आपल्याकडे आर्किटेक्ट्स आहे हे खूप चांगल्या संकल्पना काढत आहेत. तर मी तर असं म्हणेन की एवढी प्रचंड आपली लोकसंख्या आहे, जर महाराष्ट्राचा विचार केला तर 12.5 करोड आज लोक इथं राहतो. आणि आज जरी आपण 1, 2, 3, 4 किमान 5 रोपं लावायची ठरवली तर आपणच बघा आपण किती रोपं लावू शकतो. त्यामुळे तुम्हाला वनक्षेत्र पाहिजे, इतर क्षेत्र पाहिजे असं काही नाहीये. महत्वाची आहे तुमची इच्छाशक्ती. ते जर तुम्ही केलं तर शासकीय यंत्रणा आपल्याला नक्कीच मदत करतील. आणि ही जी माहिती आहे तुम्हाला की जिथे खूप मोठ्या मोठ्या इमारती उभ्या राहिलेल्या आहेत तिथं आपलं रोपं कशी लावायची
याशिवाय ते नक्की माहिती देतील आणि इतर कुठलीही अडचण आली तर मी तुम्हाला परत सांगितलं एकदा की कधी आमच्या 1926 वर संपर्क करा. आमचे अधिकारी सुद्धा आपल्याला माहिती देतील की आपण कशा प्रकारे व कुठं रोपं लावू शकाल. सर इथे जसं तुम्ही म्हणालात तसं की इमारतींमध्ये सुद्धा आपण वृक्ष लावू शकतो, पण कुठेतरी मी एक सामान्य लोकांची प्रतिनिधी म्हणून हा प्रश्न तुम्हाला विचारते की कुठेतरी अशी भीती असते की झाडांची मुळं खोलवर गेल्यामुळे भिंती खचून जातील किंवा बिल्डिंगचं एक जे इमारतींचं आयुष्य असतं ते कमी होण्याची शक्यता आहे का? तर या भीतीपोटी सुद्धा वृक्ष लावायला थोडीशी एक आपण नाराजी व्यक्त केली जाते असं पण म्हणू शकतो खरं तर त्याबद्दल काय सांगाल? नाही, खरी गोष्ट आहे अगदी. तुम्ही सगळ्यांनी बघितलं असाल जुने किल्ले बघा, जुनी इमारती बघा. पडकी इमारत म्हणली की आपल्या लक्षात काय येतं? त्याच्यावर उंबर, वड, पिंपळाची झाडं दिसतात आणि या झाडांचा गुणधर्म असतो आहे की जिथं मिळेल तिथं त्यांची मुळं खूप मोठ्या प्रमाणावर वाढतात. त्यामुळे आपण हे सुद्धा ठरवलंय की इमारत जर असेल तर त्या परिसरामध्ये कुठली झाडं लावायची. तिथं आपण वड, पिंपळ किंवा उंबर नक्कीच लावणार नाही. म्हणजे प्रत्येक जागेला अनुरूप असलेली झाडं जी लावायची. तसं तुम्हाला माहिती असेल की शेतकरी सुद्धा बऱ्याचदा काळजीत असतात की आम्ही सांगतो की शेतीच्या बांधावर तुम्ही रोपं लावा. बऱ्याचदा त्यांना असं वाटतं की जर आपण एखादं झाड लावलं त्याची सावली पडली तर त्याच्याखाली पीक येणार नाही. आणि शेवटी शेतकऱ्याला महत्वाचं काय? जास्त पीक आहे. पण त्याच वेळी जर त्यांनी जर झाडं लावली तर त्याला जे अतिरिक्त उत्पन्न मिळणार असतं. जसं बांधावर आम्ही मग सांगतो तुम्ही सागवान लावा. सागवानचं झाड उंच वाढेल, त्याच्या जे फांद्या असतात, जी पान असते फारशी सावली पडणार नाही. इतर उंच वाढणारी जशी झाडं आहेत आपल्याकडे, अशोकाचं झाड आहे ते लावा तुम्ही. तर प्रत्येक जागेवर कशी झाडं लावायची त्यासाठी आपल्याकडे खूप अभ्यास करून तयार केलेली सिस्टीम कार्यरत आहे. त्यामुळे इमारत असेल तर काय लावायचं आपल्याला ठरवता येईल. विशेषतः तिथे कुठली झाडं लावू नयेत आणि त्याचं मार्गदर्शन मात्र नेहमीच आपल्याला वनविभागाकडून मिळेल. त्यामुळे कुणीही रोप लावताना ही नक्कीच काळजी करू नका की ह्या लावलेल्या रोपामुळे आपल्या मालमत्तेला काही नुकसान होईल. फक्त थोडं वेचकपणे जर आपण रोपं लावली तर चांगल्या प्रकारे आपल्याला स्वतःला आपल्या जागेमध्ये सुंदर जंगल तयार करतो. नक्कीच. आणि मला वाटतं त्यासाठी आपला हेल्पलाईन क्रमांक सुद्धा आहे. अगदी अगदी. एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया. उमा महाजन आपल्याशी बोलतात सांगलीहून. नमस्कार. नमस्कार. माझा एक प्रश्न आहे की जिथे पाण्याचं दुर्भिक्ष आहे, कमी पाणी आहे, त्या वातावरणात पर्यावरणाला पूरक असे कोणते झाडे जगतात? थँक्यू. बरोबर. धन्यवाद. सर आत्ताच तुम्ही उल्लेख केला होता की आपल्या परिस्थितीला आणि म्हणजे कुठे लावायचे झाडं त्याचा व्यवस्थित अभ्यास करून खरं तर झाडं लावली तर नक्कीच ही आपली चळवळ यशस्वी होऊ शकते आणि त्याच अनुषंगाने त्यांचा प्रश्न होता. नाही उमाजी, मला वाटतं आपण अगदी समर्पक विचारलंय. आपण जसं तासगावमध्ये आहात की आपला साताऱ्याचा फलटणचा भाग आहे, म्हसवड आहे, तिथे येणारी आपण नुसते एक बाहेर जरी लक्ष ठेवलं तर बघा आपल्याकडे येणारं सगळ्यात सुंदर जे झाड आहे जे कमी पावसाळ्यात येतं ते म्हणजे कडुनिंब. तुम्ही ते कुठेही लावा, खूप चांगल्या प्रकारचे झाड येतं. आपल्याकडे सावर आहे, सावरीचं झाड सगळीकडे येतं. त्यामुळे अशी झाडं आपल्याकडे विलायती चिंच आहे. आता आपण म्हणतो की आपण देशी सगळी झाडं लावतो म्हणजे विलायती नाव कुठनं आलं, पण विलायती चिंच सुद्धा सरळ वाढणारं झाड आहे. कमी पावसावर ते येतं. बेलाचं झाड आपल्याकडे आहे, ते पण कमी पावसाच्या प्रदेशामध्ये, फक्त ते हळू वाढतं. त्यामुळे आमचा जो सामाजिक विभाग आहे त्यांनी अशी काही रोपं तयार केलेली आहेत किंवा माहिती तयार केलेली आहे. तर आपल्याला कडुनिंब त्या जागी आपल्याला लावता येईल, बेल त्या जागी आपल्याला लावता येईल. बाभळ जी आहे आपण सगळ्याकडे बघतो, अॅकॅशिया निलोडेका, ज्याला आपण काळ्या रंगाची जी झाडं रस्त्याच्या कडेला दिसतात ही सगळीकडे आपल्याकडे मिळू शकतात. ती तुम्ही शेताच्या बनावर की आपल्या जागेचं लावली. पण नेहमीसाठी विचारतं मी सांगेल कडुनिंब अगदी कुठलीही काळजी न करता तुम्ही कुठेही लावू शकाल आपल्या भागामध्ये. सगळ्यात कमी पाण्यावर खूप छान प्रकारे येतो. 2-3 काही गोष्टी लोकांनी नवीन शोधून पण काढलेल्या आहेत. जिथं कुठं आपण रोप लावाल तिथं दरवेळेस आपल्याला पाणी देणं जर शक्य नसेल तर रोपाच्या बाजूला एक खड्डा करून तर आपण एक छोटं मातीचं मडकं बसवू शकतो की ज्या मडक्याला जर आपण छोटं एक भोग पाडलं, त्याच्यामध्ये एक आपण कापसाची वात असते त्याच्यावर वात घातली तर आपण जेव्हा ते मडकं भराल त्यांना थेंब 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 पाणी त्या मुळामध्ये जातं. मडकं नसेल तर आपण जुन्या प्लास्टिकच्या बॉटल, आपण आजकाल म्हणतो की प्लास्टिक कमी करा, पण काही बॉटल्स कुठं फेकून न देता त्या तुम्ही जमिनीत रोवू शकाल. त्यातलं थोडं थोडं तुम्हाला पाणी देता येईल. त्यामुळे कशा प्रकारे पाणी हे वाचवायचे, जसं आपण ड्रीप इरिगेशन करतो त्याप्रमाणे सगळी माहिती सामाजिक कल्याणचा विभाग देऊ शकेल. फक्त काही अडचण आली तर जरूर जवळच्या वनाधिकाऱ्याकडे जा, तुम्हाला ते चांगली माहिती देतील. आणि आपल्याकडे दुष्काळग्रस्त भागामध्ये जिथं आपल्याला अशी गरज आहे तर खूप संस्था जशा फलटणची आपली निमकर इन्स्टिट्यूट आहे ते सुद्धा तुम्हाला सगळी माहिती कुठलं आहे. पण नीम हे असं एक मात्र अगदी सगळीकडे येणारं चांगलं गुणाचं औषध देणारं आणि कधी त्या झाडापासून तुम्हाला त्रास होतो एक अत्यंत गुणकारी झाड आहे. ते मात्र आपण लावताना कसलीही काळजी करायची गरज नाही, ते कुठेही आपण लावू शकाल.
थोडक्यात जनजागृती होणं महत्वाचं आहे आणि जनजागृती झाल्यानंतर ती माहिती व्यवस्थित लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी गरजेचं आहे. खरी गोष्ट आहे. प्रयत्न होणं गरजेचं आहे. सर, तुम्ही एकंदरीतच महाराष्ट्रातली परिस्थिती किंवा ठाणे वृत्ताची जी परिस्थिती आहे त्याविषयी सांगितलेलं आहे की रोपं लावणं हे एक महत्वाचं उद्दिष्ट आहेच आणि ते उद्दिष्ट गेले अनेक वर्ष चालू आहे. पण हे सगळं होत असताना म्हणजे झाडं लावली जात असताना सुद्धा या वर्षीचा जो सप्ताह आहे, जो विशेष वनमहोत्सव सप्ताह म्हणून साजरा केला जात आहे, तर त्याची नेमकी गरज का भासली? खरं तर याच्या मागचं एकच आहे की लोकांची चळवळ, लोकांनी याच्यामध्ये सहभागी होणं. जसं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की वनविभाग म्हणजे वनांची काळजी घेणारा, रोपं लावणारा, झाडं तयार करणारा, वन्यजीव सांभाळणारा. पण आपण सगळ्यांनी एक बघितलेलं आहे की आजपर्यंत शासनाचे कुठलेही कार्यक्रम जर यशस्वी करायचे झाले तर जोपर्यंत त्याच्यामध्ये लोक सहभागी होत नाहीत, आता आपण सगळं बघतो आहे, जलयुक्त शिवार आहे, त्याच्यामध्ये जेव्हा लोकांनी सहभाग घेणं सुरू केलं, जेव्हा लोकांना कळलं की आपण स्वतः जर केलं तर याचा आपल्याला फायदा होणार आहे. आणि वनांची गोष्ट हीच झाली आहे. आता कसं झालंय की वन म्हणजे निव्वळ वनविभागाची जागा, तसं होत नाही. कारण का आपल्याला रोजच्या आयुष्यात ज्या गोष्टींच्यामुळे त्रास व्हायला लागलेला आहे, असा म्हणजे तापमानात होणारा फरक सांगितलं, ज्याप्रमाणे गरमी खूप वाढलेली आहे, पाऊस उशिरा सुरू होतो, थंडी कधी वाढते कधी कमी होते, आणि हे जे आपण सगळं बघतो आहे हे जर टाळायचं असेल तर लोकांना हे कळावं, लोक याच्यामध्ये सहभागी व्हावेत. म्हणून मुद्दामून ठरवलं गेलं की लोकांना याच्यामध्ये सहभागी करू, लोकांना सांगू की वनविभागाचं जेवढं हे काम आहे त्याच्या महत्वाचं जास्त काम आपल्या सगळ्यांचं आहे. आणि यासाठी पहिला जो प्रयत्न केला तो मागच्या वर्षी की जेव्हा 2 कोटी झाडं लावायची ठरली, आपण लोकांना सहभागी केलं. आणि आजकाल कसं आहे, काही करायचं असेल जनजागृती खूप मोठी आहे आणि लोकांच्यामध्ये उत्सुकता वाढायला पाहिजे. त्यामुळे आपण एक मागची एक सुंदर एक अशी योजना राबवली होती की या रोप लावा, त्याच्यावर एक आपला फोटो काढा. म्हणजे सेल्फी, आजकाल सगळ्यांना सेल्फीचं खूप मोठं वेळ आहे, सेल्फी काढा आणि तुम्ही अपलोड करा. आणि जे चांगले ज्यांचे फोटो येईल त्यांचा आपण लकी ड्रॉ काढला होता आणि त्यांना मागच्या वर्षी आपण मोबाईल फोन्स भेट दिले होते. आता दरवर्षी आपण हे देत नाहीये, पण एक लोकांना कळण्यासाठी. मग लोकांना कळालं की अरे हो, आपल्याला काहीतरी एक नवीन गोष्ट करायची. आणि तुम्हाला माहिती की एखादी गोष्ट जर सगळे करायला लागले तर त्यांना थोडंफार ज्ञान नक्कीच मिळतं. मग लोकांना कळलं हो हे गरजेचं आहे, आपण रोप लावायला पाहिजे. आम्ही एक सहज आता प्रयोग करून बघितला. आता या चालू पावसाचा खूप पाऊस पडला गेल्या 2 दिवसामध्ये. आपण जेव्हा पुण्याकडून मुंबईला येता तेव्हा आपला जो बोरघाट सुरू होतो तिथे आपण जुनं एक माहिती होतं आपल्या सगळ्यांना, अमृतांजन ब्रिज म्हणायचे. थोडं पुढे आलं की आमची फॉरेस्टची एक जागा आहे, तिथे आम्ही 500 खड्डे काढून ठेवले होते आणि एक छोटासा बोर्ड लावला होता की 1 जुलैपासून इथे कार्यक्रम होणार आहे, आपण प्रवास करता आहात, आपल्याला रस्त्यामध्ये जेवायचं असेल, थांबायचं असेल, विश्रांती घ्यायची असेल, आपण झाड शोधता तर इथं आपण थांबा, इथं आम्ही खड्डे केलेले आहेत, रोप ठेवला आहे, एक रोप इथं लावा, एक त्याचा फोटो काढणे जा. म्हणजे मला आश्चर्य वाटेल, 1 तारखेला सकाळपासून फक्त 1.5 तासामध्ये 500 रोपं लावून सुद्धा आमची झाली. म्हणजे जे आम्हाला 8 दिवस थांबायचं होतं ते काम आमचं फक्त 1.5 तासात झालं. आणि आता लोक थांबून विचारतात की अजून खड्डे कुठे आहेत, आम्हाला रोप लावायचे. म्हणजे लोक चळवळ करायचा जो आम्ही प्रयत्न केला त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. खूप लोक आता आम्हाला आत्ता विचारतायत की आता आम्ही जर रोप लावलं तर तुम्हाला कळवायचं कसं. मग मी त्यांना सांगतो की आता आम्ही एक ऍप नवीन डेव्हलप केलंय, माय प्लॅन, ते डाउनलोड करून लोक लगेच करतायत. त्यामुळे ह्याचा मुख्य उद्देश हाच होता की प्रत्येकाला आपली जबाबदारी कळावी. मला ते एका वरिष्ठांनी सांगितलं हो आम्ही जे आधी वाचलं होतं शाळेमध्ये ते आत्ता आम्ही करायला लागलेलो आहे. त्यामुळे लोक चळवळ करणं आणि सगळ्यांना ह्या कामामध्ये सहभागी करून घेणं हा याच्या मागचा मुख्य उद्देश असल्यामुळे आपण एक ठराविक दिवसामध्ये आता हे काम सुरू केलेलं आहे. वा, लोकांचा सहभाग खूप महत्वाचा आहे आणि त्या अनुषंगाने हा जो प्रयत्न चालू आहे तो नक्कीच स्तुत्य आहे. सर, त्याच विषयी बोलूया. पण आपल्याला एक फोन आलेला आहे तो पण घेऊया. सुभाष परब आपल्याशी बोलतायत कोल्हापूरहून. नमस्कार. नमस्कार, आम्ही कोल्हापूरवरून सुभाष परब बोलतोय. हा बोला. हॅलो. हा, ते आमच्या कोल्हापूर पासून हातकणंगले भागामध्ये निमशिरगाव मध्ये फॉरेस्ट खात्याची जागा आहे जवळजवळ 15-20 एकर अशी, ती त्यामध्ये कुठलंच झाड नाही. मग ती अशी झाडं लावायला त्यामध्ये फॉरेस्ट खात्याशी संपर्क करून झाडं लावायला आम्हाला द्याल का ती? बरं, धन्यवाद सर. काय सांगाल? मी नक्कीच अगदी आपण जे विचारले ना की आपल्या अशा खूपशा जागा आहेत त्याच्यामध्ये वन विभागाने एक अशी योजना सुरू केलेली आहे ज्याला आपण म्हणतो त्रिपक्षीय करार. म्हणजे साधारणपणे 10 हेक्टरपेक्षा जास्त जागा म्हणजे 25 हेक्टरची जागा जी असेल ती आपण नगरपालिका क्षेत्राच्या बाहेर जसं हातकणंगले आपण म्हणाला तर आपल्याला इथं काही अडचण नाहीये. आपण एक छोटासा एक ग्रुप फॉर्म करू शकता की आपल्याकडे बघा बऱ्याचशा ठिकाणी आमच्या वन विभागाच्या काही समित्या केलेल्या आहेत, त्याला आम्ही संयुक्त वन व्यवस्थापन समिती म्हणतो. म्हणजे जिथं वनक्षेत्र आहे तिथल्या जवळच्या गावाची समिती, आपण ज्या गावामध्ये राहता तिथे कदाचित अशी समिती असेल
नसेल तर आपण ती करू शकता. मग वनसंरक्षण समिती एखादी आणखी एखादी जर कोण संस्था असेल की यासाठी पैसे द्यायला तयार, आपल्या खूप संस्था आहेत. जवळ आपण जर बघितलं तर मोठे कारखानदार आपल्याकडे आहेत, मोठे मोठे शिक्षण संस्था आपल्या कोल्हापूरमध्ये आहेत, त्यांची मदत घेता येईल. आणि ही जागा अशी आपल्याला 25 हेक्टरमध्येची जागा वनविभाग पुढची 7 वर्ष झाडं लावायला देते. मग ह्याच्यामध्ये आपण सगळ्यांनी जर एकत्रितपणे आला त्यात आपण झाडं रोपं लावू शकाल. 7 वर्ष ते आपल्याला सांभाळायचं आहे आणि नंतर ती जी जागा आहे ती आपल्याला वनविभागाला परत करायची आहे. आणि ह्या जागेत सगळ्यात चांगली गोष्ट कशी आहे की आपल्याला ह्या भागामध्ये पाऊस कमी पडतो. आपला पर्जन्य छायेचा हा प्रदेश आहे. तिथे तुम्हाला खूप मोठी झाडं लावायची गरज पण नाहीये. पण आपण जी जल आणि मृदसंधाची जी कामं करतो ती जर तुम्ही केली आणि एका हेक्टरला 400 एवढी कमी जरी झाडं लावली तरी त्यात आपलं सगळं पाणी जे आहे ते पाणी जिरेल. त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे आपला हातकणंगल्याचा जो भाग आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, जयसिंगपूर, हातकणंगले, आपल्याला पाणी तिथं जे पडेल ते सगळं जमिनीत मुरवायचंय. आणि ते करायला आपल्याला कडुनिंब आहे. मी तर सांगतो कडुनिंब लावा तुम्ही, तुम्हाला नंतर काही दिवसांनी वड लावता येईल. पण वड पिंपळाला कसं आपल्याला खोली लागते, सावर लावता येईल, करंज लावता येईल, शिरस लावता येईल. खूप आपली स्थानिक झाडं आहेत आणि तुम्ही नक्की असा प्रयत्न कराल. जवळच्या वनविभागाकडे आपण जरूर जा, ते आपल्याला नक्की मदत करतील या आपल्या भागामध्ये रोपं लावण्यासाठी आणि जलमृदनाची कामं करण्यासाठी. सर, एकंदरीतच लोकांचा सहभाग वाढवणं आणि जास्तीत जास्त वृक्षाच्छादित प्रदेश वाढवणं हे या संपूर्ण वनमहोत्सवाचं उद्दिष्ट आहे असं आपण म्हणू शकतो. आणि त्याच अनुषंगाने जिथे जागा मिळेल तिथे रोप लावून ते जगवून मोठं करणं हे महत्त्वाचं उद्देश आहेच. मग एकंदरीत आपल्याला राष्ट्रीय उद्यानं असतात, अभयारण्य असतात, तिथे वृक्ष लागवडीचे प्रमाण कसं आहे किंवा तिथे वृक्ष लागवड केली गेली आहे का? नाही आहेच. आपल्याकडे जी सगळी राष्ट्रीय उद्यानं किंवा अभयारण्य आहे त्याला आपण एक नाव दिलेलं आहे संरक्षित क्षेत्र. ते खूप वेगळ्या ठिकाणात आहे. जसं आपला पश्चिम महाराष्ट्र जर बघितला तर खूप पाऊस पडतो. भीमाशंकर आहे, कळसुबाई आहे, तिथं मोठ्या प्रमाणात आपल्याला रोपं लावायची गरज पडत नाही. पण जसं आपण महाराष्ट्राच्या पूर्व भागाकडे जायला लागू तसं आपल्याकडे जिथं पावसाचं कमी प्रमाण म्हणजे आपला पुणे जिल्हा, सातारा, कोल्हापूर या सगळ्यांचा पूर्वेकडचा भाग, सोलापूर, त्या ठिकाणची जी परिसंस्था आहे तिथे गवताळ जागा खूप आहेत. त्यावर दिसताना आपल्याला काय दिसतं की जिथं खूप गवताळ जागा तिथं भरपूर झाडं लावता येतील. पण असं पण नाही, कारण का गवत जे आहे ते एखाद्या स्पंज सारखं काम करतं. पाऊस पडल्यानंतर ते पाणी टिकवून धरतं. मग तिथं काय असतं, गवत काय येतं, झाडं कमी काय असतात तर तिथं मातीची खोली कमी असते. तर ते खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला रोपं लावायची गरज नसते. पण आपण सगळे जे टीव्हीत बघतो, डिस्कव्हरी बघतो, आपण नॅशनल जिओग्राफी बघतो, आफ्रिकेमध्ये आपल्याला जसं जंगल दिसतं की खूप गवत आहे, मध्ये काही काही झाडं आहे, त्याला म्हणतात सहारा टाईप ऑफ फॉरेस्ट. तसं आपण करायचा प्रयत्न करतो. म्हणजे अशा ठिकाणी मुख्यत्वे करून आपण जल व मृदसंधाची कामं घेतो. व काही अशी जी फळझाडं असतील की चांगलं शेड देतील आपल्याला निवारा देण्यासाठी आणि त्याला खायला मिळेल अशा याच्यामध्ये आपण झुडपांच्या तिथं बोर लावतो. इतर जी फळ देण्याची जांभूळ लावतो, आपण आंब्याची लावतो आणि त्याजवळून सावली देणारे सुद्धा आपण वृक्ष लावतो ज्याच्यामध्ये सावरचा समावेश आहे आणि कडुनिंब बऱ्याच ठिकाणी लावतो. पण जेवढं आपण इतर जागे वृक्ष लावतो तेवढे आपण या अभयारण्याच्या मध्ये लावत नाही. कारण काही अभयारण्य आहेत ती त्या जागेचं महत्त्व लक्षात घेऊनच केलेली असतात. पण ह्या सगळ्याच्यामध्ये नक्कीच असा क्षेत्राचा सहभाग आहे आणि जेवढी जरुरी आहे तेवढेच वृक्ष आपण अशा जागेमध्ये लावत असतो. त्यामुळे या सगळ्या मोहिमेमध्ये वन्यजीव विभाग जो आमचा आहे त्याचा सुद्धा सहभाग आहे आणि एक ठराविक रोपं लावून ती जगवण्यापुरता. थोडक्यात रोपं लावून जगवणं फार महत्वाचं आहे नाही का? आणि या अनुषंगानेच हे प्रयत्न चाललेले आहेत. पुढच्या वर्षामध्ये, पुढच्या 3 वर्षामध्ये 50 कोटी वृक्ष लागवण्याचा जो मानस आहे. आणि एकंदरीतच या सगळ्या वनमहोत्सवाच्या पुढच्या योजना काय आहेत? सगळ्यात महत्वाची जे आमचं उद्दिष्ट होतं ते लोकांना सहभाग, त्यांच्या जागृती खूप चांगल्या प्रकारे व्हायला लागली आहे. पुढच्या वर्षी मला नक्कीच अशी आशा आहे की ही लावलेली आपण रोपं प्रत्येकालाच ही उत्सुकता राहील, काळजी राहील ही कशी जगतायत. मग हे एकदा लोकांना कळलं की आपण वृक्ष लावायला पाहिजेत, निम्मं काम झालं. आणि पुढे जेव्हा कळेल की हे आपल्याला जगवायला पाहिजे त्यामुळे उरलेलं काम झालं. पण यासाठी मात्र आपण हे आत्तापासूनच सुरू करतोय. जसा हा आपला 7 तारखेला वन महोत्सवाचा कार्यक्रम संपेल त्याच्यानंतर लगेच शासनाने म्हणजे विशेषतः आमच्या मंत्री महोदयांनी एक सगळ्या वरिष्ठ वनाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. ते 21 आणि 22 तारखेला सांगली जिल्ह्यातील कुंडल येथे. आणि तिथं पुढच्या वर्षी जे काही काम करायचंय त्याचा आराखडा आत्तापासूनच तयार केला जाईल. त्यानंतर इतर सगळ्या शासकीय यंत्रणांचा याच्यामध्ये सहभाग घेतला जाईल. चालू वर्षी काम करताना आपण कुठं कमी पडलो, कुठं अडचणी आल्या, कोणाची अजून मदत घेणं कसं जरुरीचं आहे, अजून कसं चांगलं हे आपल्याला सगळं बघायचं आहे. आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये ज्या योजनाला जोडून ज्या आहेत त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं 24 तास चालणारी आपली हेल्पलाईन आली,
त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आलं की ज्यांना वनविभागाच्या योजना समजावून घ्यायच्या आहेत ती सगळी लोक महाराष्ट्राची जी संकल्पना आहे हरित सेना, आज 12.5 कोटी लोकसंख्येपैकी किमान 1 कोटी तरी स्वयंसेवक आपले महाराष्ट्रातले व्हायला पाहिजेत. त्यासाठी आपण एक खूप छान योजना सुरू केली. प्रत्येकजण त्याच्यामध्ये सहभागी होऊ शकतो. ज्याला तुम्हाला फक्त ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं आहे. मोबाईलच्या सायन्स सुद्धा हे आपल्याला करता येतं. आपल्याकडे वेबसाईट आहे www.greenarmy.mahaforest.gov.in. नुसतं तुम्ही ग्रीन आर्मी टाईप केलं तरी आपल्याला कळेल. त्याचे जर आपण सभासद सगळ्यांनी व्हा म्हणजे आपल्याला वनविभागाच्या वेगवेगळ्या योजनांची माहिती त्यातनं आपल्याला मिळायला लागेल. त्याचबरोबर आपला मराठवाड्यासारखा जो प्रदेश आहे तिथं आपण एक नवीन योजना पण सुरू करतोय. त्याचं नाव आहे इको टास्क फोर्स. जी लोक सैन्यातनं निवृत्त झालेली आहेत पण त्यांना अजून बरंच काम करायची इच्छा आहे, कारण का अशा सगळ्या या इको बटालियन्सनं हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश अशा सगळ्या पहाडी प्रदेशामध्ये रोपे लावण्याचं आणि ते जगवण्याचं खूप छान काम केलंय. म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपलं सैन्य एका ध्येयानं प्रेरित होऊन काम करत असतं. त्याच सगळ्या निवृत्त झालेल्या लोकांची एक बटालियन आज आपण मराठवाड्यामध्ये उभी करतो आहे आणि त्यांच्याद्वारे आपण मराठवाड्यात काम करणार आहे. त्यामुळे ग्रीन आर्मी, इको टास्क फोर्स, 1926 त्रिपक्षीय करार आणि सगळ्याच्या ठिकाणी जिथं जिथं आपण जलयुक्त शिवार घेतलेला आहे त्या सगळ्या ठिकाणी रोप लागवड करणं, अशा खूप महत्वाकांक्षी योजना या शासनाने सुरू केलेल्या आहेत. मला खात्री आहे की आमच्या सगळ्यांचे जे उद्दिष्ट आहे की लोकांना बरोबर घेऊन लोक चळवळ करून 50 कोटी जी रोपं लावायची आहेत ती नक्कीच 2019च्या पावसाळ्यात आम्ही लावणार आहोत. वा सर, एकंदरीतच वन विभागाने खूप मोठ्या योजना दिलेल्या आहेत. त्या अनुषंगाने वन विभाग प्रयत्नशील सुद्धा आहे आणि लोकांचा सहभाग वाढवणं, लोक चळवळ करणं ही खऱ्या अर्थाने हे महत्वाचं उद्दिष्ट आणि ते साध्य होऊ पाहतंय. म्हणजे बऱ्याच लोकांचा सहभाग वाढतो आहे किंवा लोकांमध्ये तितकी जनजागृती झालेली आहे. एक नागरिक म्हणून प्रत्येकाची जबाबदारी आहे, तर त्याविषयी काय सांगाल? मी एवढंच सांगेन, आपण सगळ्यांनी शाळा कॉलेजमध्ये एक सगळ्यांनी वाचलेलं असतं की आपल्या भारताचं संविधान आणि या संविधान म्हणजे कॉन्स्टिट्यूशनमध्ये 2 गोष्टी दिलेल्या असतात. एक असतात डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स आणि एक असतं फंडामेंटल ड्युटीज. त्याच्यामध्ये एक प्रिन्सिपल असा आहे की प्रत्येक राज्यानं म्हणजे राज्य शासनानं आपल्याकडचं जे जैवविविधता आहे ते सांभाळण्यासाठी, ते राखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत. आणि फंडामेंटल राईट्स जे आहेत जे आपलं ते सगळं सांगतं की प्रत्येक नागरिकाचं हे कर्तव्य आहे की आपल्याची बायोडायव्हर्सिटी म्हणजे जैवविविधता, आपले वन्य पशु, प्राणी, पक्षी हे आपण सांभाळले पाहिजेत. आणि हे आपल्याला करायचं आहे. जे संविधान सांगतं ते जर तुम्ही सगळ्यांनी पाळलं आणि मी म्हणतो प्रत्येकानं किमान 1 रोप लावलं दरवर्षी आणि त्याची काळजी घेतली. बघा, एक अहवाल असा सांगतो की आपल्याकडे कॅनडासारखा देश आहे तिथं प्रत्येक माणसाच्या मागं किमान 4,500 वृक्ष आहेत. आणि आपण जर आपल्याकडे भारतात बघितलं तर एक आपल्याला सांगतं की प्रत्येक माणसाच्या मागं 90 ते 95 वृक्ष आहेत. मग एवढं जर आपण कमी प्रोसेस किमान आपल्याला जवळचा मोठा देश ज्याच्यावर आपल्याला स्पर्धा करावी जसा आहे आपला चीन, तिथं सुद्धा प्रत्येक माणसाच्या मागं 500 झाडं आहेत. मग आपल्याला 100वरून जर 500 वर जायचं असेल तर प्रत्येकानं किमान 5 झाडं तरी लावायला लागतील. आणि फक्त आपण एवढा जर प्रयत्न केला, झाडं रोपं लावू, त्याची झाडं करू, नाहीच अगदी जमलं तर ज्यांनी रोपं लावलेली आहेत म्हणजे वन विभाग आणि इतर लोक आहेत त्यांना आपण मदत करू. कुठं जर वृक्ष तुटत असेल तर ते आपण थांबवू. तुम्ही सगळ्यांनी चिपको आंदोलन ऐकलंय, लोक खूप सांगतात हे करतात, पण हे माझं काम नाही, हे कशाला करायचं, हे शासन करेल असं न करता कशा ना कशा प्रकारे, कारण का रोपं लावायलाच प्रत्येकाला जमेल असं पण नाही, पण लावलेलं रोप किंवा वृक्ष जर आपण सांभाळलं तर ते सुद्धा मोठं काम होईल. नक्कीच एवढं जरी काम झालं तरी खूप मोठं काम. खऱ्या अर्थाने झाडे लावा, झाडे जगवा म्हणण्यापेक्षा झाडे लावून, रोप लावून ते वाढवून त्याचं झाड करणं ही आपली जबाबदारी आहे. आणि आज या विशेष वन महोत्सव सप्ताहामध्ये आपण हाच संकल्प करूया आणि एक नागरिक म्हणून आपली जबाबदारी नक्कीच पार पाडूया. कसा वाटला आजचा कार्यक्रम हे आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. फेसबुकचं माध्यम आहे, ईमेल आयडीचं माध्यम आहे. फेसबुकसाठी तुम्हाला टाईप करायचं आहे www.facebook.com/sakhisayadri.dd. आमच्या फेसबुक पेजला तुम्ही भेट देऊन तुमच्या प्रतिक्रिया नोंदवू शकता. याशिवाय sakhisayadri@gmail.com हा आहे आमचा ईमेल आयडी, ज्यामध्ये तुम्ही मेल्सद्वारे सुद्धा तुमचे अभिप्राय नोंदवू शकता. आणि सखी सह्याद्रीचे सर्व कार्यक्रम तुम्ही www.youtube.com हा सखी सह्याद्रीच्या चॅनलवर पाहू शकता. आणि ट्विटरवर सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच मार्गदर्शन केलं या महत्त्वपूर्ण विषयावर. त्याबद्दल सखी सह्याद्री परिवारातर्फे मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद.